चीनने आपला पाऊस अडवलाय अशी चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. मात्र हा कोणत्या कुरघोडीचा भाग नाही, तर नैसर्गिक बदलामुळे घडलाय. चीनमध्ये आलेल्या डॉल्फिन चक्रीवादळामुळे भारतातील पावसावर परिणाम झालाय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेकडो किलोमीटर दूर चीनच्या किनारपट्टीवर आलेलं डॉल्फिन चक्रीवादळ भारतातल्या मान्सूनवर कसा परिणाम करू शकतं? तर हवामान तज्ज्ञांच्या मते जेव्हा प्रशांत महासागरात डॉल्फिनसारखी तीव्र चक्रीवादळे किंवा मोठ्या हालचाली सक्रिय होतात, तेव्हा ती भारतीय उपखंडाकडे येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांना आपल्याकडे खेचून घेतात. यामुळे बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी लागणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती तात्पुरती मंदावते. परिणामी मान्सूनचे ढग कमी होतात आणि भारतात, विशेषतः महाराष्ट्रात पावसाची उघडी पाहायला मिळते. त्या चक्रीवादळासोबतच प्रशांत महासागरात सक्रिय असलेल्या एल निनोचा प्रभावही वाढला आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानकडून दक्षिण भारताच्या दिशेने कोरडे वारे वाहत आहेत. या कोरड्या वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने पूर्णपणे ब्रेक घेतला असून 15 ऑगस्टपर्यंत या भागात जोरदार पावसाची शक्यता नगण्य आहे. थोडक्यात सांगायचं तर चीनमधील डॉल्फिन चक्रीवादळ आणि एल निनोमुळे सध्या मान्सून सुट्टीवर आहे, पण ऑगस्टच्या शेवटी पाऊस पुन्हा दमदार पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. हवामानाचे हे अपडेट्स तुम्हाला कसे वाटले? तुमच्या भागात सध्या पाऊस कसा आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी NDTV मराठीला नक्की सबस्क्राईब करा.